छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ नाराज असल्याची चर्चा आहे। नाराज नाही, पण कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर बोलायला पाहिजे असं राजेंद्र जंजाळ म्हणाले। पक्षाच्या बैठका चर्चेदरम्यान बोलावलं जात नाही असा आरोपही जंजाळ यांनी केलाय। दिवसांपासून शिंदे सेनेतील पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा आहे। स्वतः शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र हे देखील नाराज असल्याची चर्चा आहे। आपल्यासोबत राजेंद्र स्वतः आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नाराज का आहेत आणि काय या चर्चा आता निघाल्या आहेत। राजेंद्रजी, आपण नाराज असल्याची चर्चा सध्या सुरू आहे, आपण नाराज का आहात? नाही, मी नाराज नाहीये, परंतु खऱ्या अर्थानं ज्या वेळेस कार्यकर्त्यावर अन्याय होतो त्यावेळेस कुठेतरी बोललं पाहिजे, कारण कोणीच जर बोलणार नसेल तर या परिस्थितीमध्ये बदल होणार नाही आणि तीच भूमिका या ठिकाणी मी व्यक्त करतोय। आपण बघितलं असेल की ज्या वेळेस 2.5 ते 3 वर्षापासून हा पक्ष नव्या पद्धतीने नव्या स्वरूपात जेव्हा मोठा होत होता तेव्हा जिल्हा प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी दिल्यानंतर दोन्ही निवडणुकीमध्ये प्रचंड यश या जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्षाला मिळालं। मराठवाड्यातली एकमेव जागा भुमरे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी निवडून आली। ती थोड्या थडके नव्हे तर जवळपास 1,40,000 मताच्या लीडनी निवडून आली। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्या जागा महायुतीच्या लागल्या आणि ह्या लढाईमध्ये खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याचं योगदान मोठं आहे। माझा जरी खारीचा वाटा असला तर ज्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने पक्षाच्या पडत्या काळामध्ये पक्षाच्या सोबत राहिले, अनेक वल्गना त्यांनी सहन केल्या, संघर्ष केला, उबाटाच्या नेत्यांशी संघर्ष केला आणि हा पक्ष आज या स्वरूपात आणला की ह्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या पक्षाचा आहे आणि पालकमंत्री झाल्यानंतर खऱ्या अर्थात त्यांनी पक्षाला ताकद देणं, कार्यकर्त्याला बळ देणं अपेक्षित असतं, पण परंतु कुठंतरी निष्ठावान कार्यकर्त्याला डावलल्याचं काम त्यांच्याकडून केलं जात आहे। अनेक बैठका महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून केल्या जातात, त्या बैठकीला आम्हाला बोलवलं जात नाही। पदाधिकाऱ्याच्या नियुक्त्याच्या बाबतीतही निर्णय घेतले जातात, त्या बाबतीतही मला कोणत्याच प्रकारची कल्पना दिली जात नाही आणि हा सरळ कार्यकर्त्यावर अन्याय आहे की ज्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं पक्षासाठी स्वतःचं रक्त जाळलंय, स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून या ठिकाणी काम केलंय आणि हा अन्याय सहन करण्यासारखा नाही। आणि खऱ्या अर्थानं बाळासाहेबांची शिकवण आहे की स्वाभिमान गहाण ठेवून राजकारण करू नका आणि त्या स्वाभिमानाने आम्हाला राजकारण करायचं आहे, त्याच्यामुळेच आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्यात। एकनाथ शिंदे साहेबांनी त्याची दखल घेतलेली आहे। एकनाथ शिंदे साहेबांची माझी भेट होणार आहे, त्यांच्या कानावर ही सगळी परिस्थिती मी टाकणार आहे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे साहेब निश्चितच कार्यकर्त्यांना न्याय देतील। ही खतखत होती शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांची। त्यांनी आपल्या भावना आपल्या पुढाऱ्यांविषयी बोलताना व्यक्त केलेल्या आहेत आणि यानंतर पक्षश्रेष्ठींना जर आगामी निवडणुकात यश मिळवायचे असेल तर सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालावं लागेल, ही त्यांची भावना होती। पुढारी न्यूजसाठी कॅमेरामॅन अमोल वाघुलेसह मी सुमित पवार, छत्रपती संभाजीनगर।